आज आपण वर्षभर टिकणारी मिठाच्या पाण्यातली करवंद बघतोय, कारण करवंद वर्षभर अवेलेबल नसतात. तर त्यामुळे ती करवंद 2-3 पाण्यात धुवून गरम पाण्यातून काढून घेतलेली आहेत, कारण त्याचा पूर्ण चीक निघण्यासाठी. तसंच बरणीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि त्यात आता खाली मी 5-6 चमचे मीठ टाकते. त्याच्यावरती ह्या धुवून पुसलेल्या स्वच्छ केलेली करवंद घालायची आहेत. त्यानंतर त्याच्यात करवंद बुडतील एवढं पाणी मीठ टाकून गरम करून ते थंड करून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण त्याच्यात टाकते आणि वरून पुन्हा त्यात थोडं मीठ टाकणार आहे. आणि ही बरणी थोडा वेळ उघडीच ठेवायची. थोड्या वेळाने बंद करून तिला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि 15-15 दिवसांनी तिला चेक करायची आहे. जर सपोज वरती चीक जरासा आला असेल तर वरचंच पाणी थोडंसं काढून पुन्हा वरती मीठ टाकून त्याला झाकण लावून पुन्हा ती तशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहेत. म्हणजे वर्षभर जेव्हाही करवंद नसतात मार्केटमध्ये, तेव्हा आपल्याला चटणीसाठी किंवा लोणच्यासाठी कशासाठी हवी असतील तर ती करवंद अवेलेबल होतात.